महत्त्वाची बातमी, राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या 4,000 रुपये जमा होणार आहेत। पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील। पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या वाशिममधील कार्यक्रमातून रक्कम वितरित करण्यात येईल। नमस्कार मित्रांनो, आज आपण अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, जो सध्या प्रत्येक शेतकऱ्याच्या चर्चेचा भाग बनलेला आहे। पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता दिवाळीपूर्वी भेटणार का? याबद्दल सध्या सगळ्या गावांमध्ये, चौकात, बाजारात आणि सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे। सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे, हप्ता कधी येणार? दिवाळीपूर्वी पैसे मिळतील का? आणि या हप्त्यासोबत काही बोनस सुद्धा भेटणार आहे का? आता या सगळ्या प्रश्नांची खरी, अधिकृत आणि 100% खात्रीशीर माहिती आपण आज इथे पाहणार आहोत। कारण सध्या अनेक चॅनल्सवरून चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती दिली जात आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होते आणि खरी माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाही। पण आज आपण पूर्ण सत्य, 100% सत्य जाणून घेणार आहोत, माहित करून घेणार आहोत, आणि ते सुद्धा थेट अधिकृत स्रोतावरून। म्हणूनच हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, अगदी स्पष्टपणे जाणून घेणार आहोत की नेमक्या कोणत्या तारखेला पीएम किसान योजना, नमो शेतकरी योजनेचा पुढचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल। आता ही माहिती पूर्णपणे खरी आणि अधिकृत स्रोतांवरूनच आलेली आहे, त्यामुळे तुम्ही जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला या संबंधी दुसरा कोणताही व्हिडिओ पाहण्याची गरजच उरणार नाही, ही मी गॅरंटी देतो। आता या अपडेटमध्ये तुम्हाला प्रत्येक माहिती पुराव्यासह दाखवली जाणार आहे, म्हणूनच व्हिडिओ पूर्ण बघा। शेवटपर्यंत पाहिल्यावर तुमच्या मनातले सगळे प्रश्न दूर होतील, कारण पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेशी संबंधित प्रत्येक शंकेचं समाधान आम्ही येथे स्पष्टपणे केलेलं आहे। व्हिडिओ थोडा लांब होईल, पण जर तुम्ही तो पूर्णपणे समजून घेतला तर या योजनाविषयी तुमच्या मनात संपूर्ण चित्र स्पष्ट होईल। तर चला मित्रांनो, सुरुवात करूया, कारण ही केवळ आकड्यांची गोष्ट नाही आहे, तर आपल्या मेहनती शेतकऱ्यांच्या आयुष्याशी याचा थेट संबंध जोडलेला आहे। जर मागील काही महिन्यांमध्ये पाहिलं तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं जीवन अक्षरशः संकटात सापडलेलं आहे। एकीकडे अतिवृष्टी आहे, ज्यामुळे पिकं उद्ध्वस्त झाली, आणि दुसरीकडे जे आहे ते दुष्काळाचं सावट आहे, जे अजून सुद्धा काही म्हणजे महाराष्ट्राच्या काही भागांवर पसरलेलं आहे। आणि त्यातच काही ठिकाणी आलेल्या पूरस्थितीने शेतकऱ्यांचं जीवन अक्षरशः उद्ध्वस्त केलं। कुणाचं पीक वाहून गेलं तर कुणाचं घर उद्ध्वस्त झालं, कुणी जनावरं गमावली, तर काही शेतकऱ्यांनी स्वतःच्या घरच्या व्यक्तींना सुद्धा गमावलं आहे। सोलापूर, औरंगाबाद, नांदेड, बीड अशा अनेक जिल्ह्यांमध्ये अशा दुर्दैवी घटना घडल्या आहेत। अशा कठीण काळात सरकारकडून मिळणारा पीएम किसान योजनेचा 2,000 रुपयांचा हप्ता जरी रकमेने लहान वाटला तरी सुद्धा तो शेतकऱ्यांसाठी अतिशय मोठा आधार ठरतो, कारण तो हप्ता शेतकऱ्यांसाठी एक आशेचा किरण असतो की सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे। म्हणूनच सध्या शेतकऱ्यांच्या मनात एकच अपेक्षा आहे की या दिवाळीपूर्वी पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता त्यांच्या खात्यात जमा व्हायला पाहिजे। आता हीच आशा सध्या प्रत्येक शेतकऱ्याच्या डोळ्यांमध्ये दिसते। तर बघा मित्रांनो, काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, जम्मू काश्मीर, राजस्थान, मध्य प्रदेश या राज्यांना पूरग्रस्त मदतीच्या स्वरूपात आगाऊ हप्ता दिला। सरकारचं म्हणणं होतं की या राज्यातील परिस्थिती गंभीर असल्याने त्यांना प्राधान्याने निधी देण्यात येत आहे। पण प्रश्न असा तयार होतो की महाराष्ट्राचं काय? कारण जर आपण वास्तव पाहिलं तर महाराष्ट्रातील परिस्थिती या राज्यांपेक्षा कमी नाही, उलट अनेक ठिकाणी त्याहूनही भीषण स्थिती आहे। तरीही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष का केलं जातंय? आता हा प्रश्न प्रत्येक शेतकरी विचारतोय। आता आकडेवारी सांगते की पूर परिस्थिती, अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे महाराष्ट्रात झालेलं नुकसान इतर राज्यांच्या तुलनेत कितीतरी पटीने जास्त आहे। अनेक शेतकऱ्यांची पिकं वाहून गेली, काहींची घरं उद्ध्वस्त झाली, जनावर मृत्युमुखी पडले, तर काही ठिकाणी दुर्दैवी घटनांमध्ये शेतकरी स्वतः पुरात वाहून गेला। आता अशी भीषण परिस्थिती असताना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होणं हे खरंच खूप वेदनादायक आहे। तर मित्रांनो, वास्तव असं आहे की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना राज्य सरकारने केवळ 3 ते 5,000 रुपयांच्या आतच पीक विमा मदत देऊन शांत बसवलं। आता त्यामध्ये सुद्धा सुरुवातीला सोशल मीडियावर राज्य सरकारकडून अशी जाहिरात करण्यात आली की प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात 18,500 रुपयांचा पीक विमा जमा होणार आहे। पण हे फक्त आश्वासन ठरलं, प्रत्यक्षात तसं काहीच घडलं नाही। शेतकऱ्यांना वाटलं की किमान 18,500 रुपयांचा विमा मिळेल, पण शेवटी हातात 5 ते 7,000 रुपये इतका कमी निधी आला आणि त्यानंतर सगळं काही शांत बसलं। आता बाकी राज्यांमध्ये पीएम किसानचा ॲडव्हान्स हप्ता जमा झाला, पण महाराष्ट्रात मात्र शेतकऱ्यांना मदत मिळालीच नाही। आता प्रश्न असा आहे की का महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना नेहमीच मागे ठेवलं जाते?
तर याचं मुख्य कारण म्हणजे सध्या बिहारमध्ये निवडणुका सुरू आहेत आणि आचारसंहितेमुळे केंद्र सरकार काही प्रमाणात हात आखडून वागतंय. पण यातून जो सर्वात मोठा तोटा होतोय तो म्हणजे आपल्या मेहनती शेतकऱ्यांचा. कारण परिस्थिती बिकट असतानाही त्यांना अपेक्षित मदत वेळेवर मिळत नाही आणि हेच खरं दुःख आहे आणि हे वास्तव सुद्धा आहे. काही मीडिया रिपोर्टनुसार राज्य सरकारने केंद्राकडे विशेष परवानगी मागितली. राज्य सरकारचं म्हणणं होतं की पूरग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी हप्ता देण्यात यावा. पण दुर्दैवाने केंद्र सरकारकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, कोणतंही ठोस उत्तर भेटलेलं नाही. दिवाळी अगदी दारात आहे, पण अजूनही पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही. आता या ठिकाणी काही जिल्ह्यांसाठी राज्य सरकारकडून हप्ता वितरणासंबंधात काही प्राथमिक माहिती देण्यात आली. आता या तारखा राज्य सरकारने एका विशेष कार्यक्रमात स्पष्ट केल्या असून त्या आपण पुढे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणारच आहोत. आता त्याच पद्धतीने कोणते शेतकरी या योजनेत पात्र आहेत हे सुद्धा आपण पूर्ण डिटेलमध्ये समजून घेऊ. आता अनेक ठिकाणी अशा अफवा पसरत होत्या की या आठवड्यात हप्ता येणार, पुढच्या आठवड्यात निधी जमा होईल, केवायसी करा नाही तर पैसे थांबतील. पण प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांच्या खात्यात अजून सुद्धा 1 रुपया आला नाही. त्यामुळे अनेक शेतकरी गोंधळात पडले. काही शेतकऱ्यांचा अक्षरशः संताप झाला. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, केवायसी किती वेळा करायची, प्रत्येक हप्त्यासाठी वेगळी करायची का? आता याचं अगदी स्पष्ट उत्तर आहे, तर ते म्हणजे नाही. एकदा केवायसी पूर्ण झाली की पुन्हा पुन्हा ती करायची गरजच नाही. पण हे केव्हापर्यंत? फक्त 1 वर्षापर्यंत. म्हणजे प्रत्येक वर्षाला तुम्हाला केवायसी करावी लागेल. पण जर तुम्ही केवायसी केली तर 1 वर्ष पाहायचं सुद्धा काम नाहीये. जर तुमचं बँक खातं, आधार आणि मोबाईल नंबरची लिंक असेल तर तुम्हाला कोणती अडचण येणार नाही. मात्र केंद्र सरकारने आता काही नवीन नियम लागू केले आहेत आणि ते कोणते आहेत हे आपण पुढच्या भागात सविस्तरपणे माहिती करून घेऊ. देशभरातील जवळपास 35 लाख लाभार्थ्यांची नावं सध्या संशयास्पद म्हणून तपासणीसाठी पाठवण्यात आलेली आहे. म्हणजे या शेतकऱ्यांनी गैरमार्गाने योजनांचा लाभ घेतल्याचा संशय सरकारला आलेला आहे. त्यामुळे सरकार सुद्धा आता संतापलेलं आहे. त्यामुळे कोणतीही पाहणी अतिशय कडक पद्धतीने होत आहे. यासंबंधी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच वॉर्निंग दिलेली होती. काही ठिकाणी एकाच कुटुंबातील 2-2 सदस्यांनी या योजनेचा लाभ घेतला. दोन्ही योजनांचा लाभ घेतला. पती आणि पत्नी दोघांच्या खात्यात स्वतंत्रपणे हप्त्याचे पैसे जमा होत आहेत आणि काही प्रकरणांमध्ये कुटुंबातील मोठ्या मुलाचं नाव सुद्धा स्वतंत्र लाभार्थी म्हणून जोडलेलं आहे. आता याशिवाय काही ठिकाणी ऑनलाईन सेंटरकडून शेतकऱ्यांच्या कागदपत्रांमध्ये फेरफार करून त्यांना पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या पात्र यादीत समाविष्ट करण्यात आलं. त्यामुळे आता अनेक शेतकऱ्यांवर संकट ओढवलं आहे. ज्यांनी अशा चुकीच्या मार्गाने फायदा घेतलेला आहे त्यांचं नाव पात्रतेच्या यादीतून काढण्यात येत आहे. आता नुकतंच या योजनेची नोंदणी केलेले आणि अजून हप्त्याची वाट पाहणारे शेतकरी यांच्यासाठी ही चिंतेची बातमी आलेली आहे. केंद्र सरकारने स्पष्टपणे सांगितलं की एका कुटुंबात फक्त एकाच व्यक्तीला योजनेचा लाभ भेटेल. याचा अर्थ असा की पती आणि पत्नी या दोघांपैकी फक्त एकालाच लाभ भेटेल. आता या पडताळणीमुळे काय झालंय की अनेक शेतकऱ्यांची नावं होल्डवर गेलेली आहेत आणि त्यामुळे हप्त्याचं जे वितरण आहे त्याला वेळ लागत आहे. आता सध्या काही ठिकाणी फिजिकल व्हेरिफिकेशन सुरू आहे. आता फिजिकल व्हेरिफिकेशन म्हणजे ग्रामसेवक किंवा तलाठी प्रत्यक्ष शेतात जाऊन तपासणी करत आहेत की संबंधित व्यक्ती खरंच पात्र आहे का, तिच्या नावावर खरी जमीन आहे का आणि दाखवलेली शेती मालकीचीच आहे का. आता या प्रक्रियेनंतरच अंतिम यादी निश्चित केली जाणार असल्यामुळे हप्त्याच्या वितरणासाठी खूप उशीर होत आहे. आता सध्या ही तपासणी प्रक्रिया महाराष्ट्र वगळता इतर राज्यांमध्ये सुरू आहे. पण सूत्रांच्या माहितीनुसार लवकरच ही प्रक्रिया महाराष्ट्रात सुद्धा सुरू होणार आहे. आता ही जी प्रक्रिया आहे ही पूर्ण होईपर्यंत केंद्र सरकार कोणताही नवीन निधी सोडणार नाही. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना अजूनही केवायसी पूर्ण करण्याचा मेसेज येतोय त्यांनी त्वरित ती प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. अन्यथा भविष्यातील हप्ते थांबण्याची दाट शक्यता आहे. पण आता सगळ्यांच्या मनातला सगळ्यात मोठा प्रश्न, दिवाळीपूर्वी हप्ता भेटेल का? तर आतापर्यंतच्या उपलब्ध माहितीनुसार दिवाळीपूर्वी निधी जमा होण्याची शक्यता खूप कमी दिसते. आता याच्या मागे सुद्धा 2 महत्त्वाची कारणं आहेत. आता पहिलं कारण म्हणजे निवडणूक आचारसंहिता लागू असल्यामुळे केंद्र सरकार सध्या निधी वितरण करायला तयार नाहीये. आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे तांत्रिक तयारी, म्हणजे लाभार्थी तपासणी, यादी अपडेट आणि निधी वितरणाचं काम अजून पूर्ण झालेलं नाहीये. काही अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जर निवडणूक आयोगाकडून विशेष परवानगी मिळाली तर महाराष्ट्राची स्पेशल केस म्हणून दिवाळीच्या काळात हप्ता देण्याची शक्यता आहे.
याचा अर्थ असा, जर सर्व काही वेळेत पार पडलं तर दिवाळीच्या दिवसांमध्येच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. पण हे अजूनही चर्चेच्या आणि निर्णय प्रक्रियेच्या टप्प्यावर आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो, आपण या परिस्थितीत काय करू शकतो? तर सगळ्यात आधी घाबरायचं अजिबात नाही. जर तुमचं नाव पीएम किसान पोर्टलवर ऍक्टिव्ह दाखवत असेल आणि तुमचं बँक खातं, आधार कार्ड आणि मोबाईल नंबर एकमेकांसोबत लिंक असतील तर तुमचे पैसे कुठेही अडणार नाहीत. फक्त थोडा विलंब लागू शकतो. आता दुसरं आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे फेक न्यूज पासून दूर राहा. कारण काही वेबसाईट्स आणि यूट्यूब चॅनल्स फक्त व्ह्यूज आणि प्रसिद्धीसाठी खोटी माहिती देत आहेत. आज पैसे येणार, उद्या पैसे जमा होतील, अजून फॉर्म भरायला संधी आहे, अशा बातम्या सोयीस्करपणे पसरवल्या जात आहेत. परंतु प्रत्यक्षात त्याच्यामध्ये काहीही सत्य नाहीये. त्यामुळे नेहमी फक्त अधिकृत स्रोतांवरून आलेली माहितीच तपासा. शेतकऱ्यांच्या आयुष्यात प्रत्येक रुपया मोलाचा असतो. दिवाळी म्हणजे आनंदाचा सण, पण जेव्हा खिशात पैसे नसतात तेव्हा तो आनंद अर्धवट राहतो. त्यामुळे जर सरकारने हा हप्ता वेळेवर दिला तर कित्येक शेतकऱ्यांच्या घरात दिवाळी खऱ्या अर्थाने साजरी होईल. म्हणूनच आता सगळ्यांची नजर केंद्र सरकारकडे लागली आहे. कारण हा हप्ता फक्त आकड्यांचा किंवा राजकारणाचा विषय नाही, तर तो शेतकऱ्यांच्या भावना आणि त्यांच्या आयुष्याच्या संघर्षासोबत थेट जोडलेला आहे. काही मंत्री आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुद्धा स्पष्ट सांगितलं आहे की पूरग्रस्त राज्यांना आणि भागांना प्राधान्य दिलं जाईल. याचा अर्थ असा, महाराष्ट्रात जिथे अतिवृष्टीने पिकं आणि जमीन प्रभावित झालेली आहेत, जिथे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे, अशा भागामध्ये हप्ता वितरण सगळ्यात आधी केल्या जाईल. आता याचा अर्थ असा की काही जिल्ह्यांमध्ये दिवाळीपूर्वीच हप्ता जमा होऊ शकतो. मात्र हा हप्ता फक्त निवडक जिल्ह्यांपुरताच मर्यादित राहणार आहे आणि या निवडक जिल्ह्यांची यादी आपण पुढे पाहणारच आहोत. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. आता यादीमध्ये पहिला जिल्हा आहे सांगली जिल्हा. आता सांगली जिल्ह्यामध्ये कांदळी, शिरपूर, अजबपूर या सर्व तालुक्यांमधील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये हप्त्याची रक्कम दिवाळीच्या अगोदर जमा होणार आहे. त्याच्यानंतर दुसरा जिल्हा आहे तो आहे कोल्हापूर. आता कोल्हापूर जिल्ह्यात पालूस, शाहूवाडी, खेड, अजबपूर, पनवेल आणि चंदगड या तालुक्यांमध्ये देखील हप्ता जमा होणार आहे. कारण या भागातही शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. म्हणून लक्षात ठेवा, महाराष्ट्रात जिथे अतिवृष्टी किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, तिथल्या भागात पीएम किसानचा 21वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वितरित केला जाणार आहे. आता यानंतर आहे तिसरा जिल्हा आणि तो आहे पुणे जिल्हा. आता पुणे जिल्ह्यातील जुन्नर, खेड, बोरी, बारामती, हवेली, मुळशी आणि इंदापूर आणि त्यासोबत कर्जत या तालुक्यांमध्ये हप्ता जमा होणार आहे. आता चौथा जिल्हा आहे तो आहे सातारा जिल्हा. आता सातारा जिल्ह्यातील जे तालुके आहेत ते तालुके म्हणजे व्यास, पाटण, महाबळेश्वर, कराड, कसबा, पावनगड, वाल्हे आणि आळंदी या सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांना पीएम किसानचा 21वा आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये भेटणार आहे. त्याच्यानंतर पाचवा जिल्हा. आता पाचवा जिल्हा आहे रत्नागिरी जिल्हा. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व तालुके पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासाठी पात्र ठरवण्यात आलेले आहेत. लक्षात ठेवा, आता ही जी यादी आहे ही राज्य सरकारकडून नियोजनपूर्वक अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली आहे. आता त्याच्यानंतर नंबर लागतो आपल्या 6व्या जिल्ह्याचा आणि तो आहे सिंधुदुर्ग जिल्हा. आता सिंधुदुर्गमध्ये काही पात्र तालुके आहेत जसे की कणकवली, माळवण, देवगड, दापोली आणि चिपळूण या तालुक्यांमध्ये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात हप्ता जमा केला जाईल. त्याच्यानंतर 7वा जिल्हा आहे नाशिक जिल्हा. आता नाशिक जिल्ह्यातील पात्र तालुके आहेत सावली, पाथर्डी, त्र्यंबक, नंदगाव, देवलाली आणि सिन्नर. त्याच्यानंतरचा जिल्हा आहे जालना जिल्हा. आता जालना जिल्ह्यात पीएम किसानचा 21वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होईल. आता या जिल्ह्यातील जे पात्र तालुके आहेत ते आहेत जालना शहर, जाफरपूर, अंबरपूर, मिरज, करमाळा, शिंदेवाडी आणि दत्तपूर. ही संपूर्ण यादी राज्य सरकारकडून अधिकृतपणे जाहीर केली गेलेली आहे. त्यामुळे या तालुक्यातील शेतकऱ्यांना हप्त्याचा लाभ 100% भेटणार आहे. सर्वात जास्त पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा निधी लागणारा जिल्हा आहे तो म्हणजे नंदुरबार जिल्हा. नंदुरबार जिल्ह्यामध्ये एकूण 16 तालुके आहेत. आता या 16 तालुक्यांपैकी काही तालुक्यांमध्ये या दोन्ही योजनांचे हप्ते येणार आहेत आणि ते तालुके आहेत शाहूवाडी, नवापूर, अचलपूर, सिमोडी, जामोद, साक्री आणि जांभळ. आता या तालुक्यातील शेतकऱ्यांना पीएम किसानचा 21वा आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता 100% भेटणार आहे. आता शेवटचा जिल्हा जो आहे तो आहे अहमदनगर जिल्हा. अहमदनगर जिल्ह्यात एकूण 4 तालुके आहेत अहमदनगर शहर, राहुरी, शिर्डी आणि नाशिकपूर. आता या संघटित तालुक्यांमध्ये पीएम किसानचा 21वा आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता लवकरच जमा होणार आहे. बाकीच्या जिल्ह्यांमध्ये हा हप्ता जमा होणार नाही. याचं कारण सोपं आहे.
महाराष्ट्रात 2025 मध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालं आणि त्यानुसार सरकारने अधिकृतपणे हप्त्याचा लाभ घेण्यासाठी पात्र तालुक्यांची यादी तयार केली आणि आता ती यादी जाहीर केलेली आहे. त्यामुळे ही यादी नियोजनपूर्वक तयार केली गेलेली आहे. म्हणूनच ज्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान झालं त्यांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे. त्यांचा नंबर आधी लागलेला आहे. म्हणजेच पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता याच पात्र जिल्ह्यांमध्ये सगळ्यात आधी जमा होईल. आता काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, ओरिसा, जम्मू काश्मीर या राज्यांना पूरग्रस्त मदतीच्या स्वरूपात ॲडव्हान्स हप्ता केंद्र सरकारकडून देण्यात आला, कारण तिथली परिस्थिती अतिशय गंभीर होती. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील काही जिल्हे आणि तालुके दिवाळीच्या अगोदर ॲडव्हान्स हप्ता मिळवू शकतात, कारण राज्यभरात एकाच वेळी निधी जमा होईल असा अंदाज लवकरच स्पष्ट करण्यात आला आहे. तरी सुद्धा थोडी आशा ठेवायला आपल्याला काहीही हरकत नाही, कारण गेल्या वर्षी सुद्धा सुरुवातीला विलंब झाला होता, पण अचानक एका दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले. म्हणून यावेळी सुद्धा तुम्ही थोडं संयम ठेवा आणि जर दिवाळीपूर्वी हप्ता आला नाही तर दिवाळीनंतर 16 नोव्हेंबर पासून पुढे पैसे मिळण्याची शक्यता ही जवळपास 90% आहे. केंद्र सरकारच्या माहितीनुसार निधी तयार आहे, फक्त प्रशासकीय प्रक्रिया तेवढी मात्र उरलेली आहे. आपली मेहनत कधीच वाया जात नाही आणि सरकारला सुद्धा चांगल्या प्रकारे माहिती आहे की शेतकरी हा देशाचा कणा आहे. त्यामुळे लवकरच तुम्हाला चांगली आणि आश्वासक बातमी ऐकायला भेटणार आहे. तोपर्यंत तुम्ही शांत राहा, KYC पूर्ण करून ठेवा आणि फेक बातम्यांवर बिलकुल विश्वास ठेवू नका. आता जशी अधिकृत अपडेट येईल आपण सर्वात आधी इथेच त्याबद्दल चर्चा करू. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य फुलावं, दिवाळी खऱ्या अर्थाने प्रकाशमान व्हावी आणि सरकारने वेळेत हप्ता वितरित करून शेतकऱ्यांचा विश्वास जपावा, हीच खरी अपेक्षा आहे. भेटूया लवकरच एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.